शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं आहे। संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा आझादनगर, आनंदनगर, आनंद पार्क, श्रीरंग, वृंदावन, राबोडी, गोकुळनगर व खोपट परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचं आयोजन भाग्यलक्ष्मी बंगल्यासमोरील देवीच्या मंडपामध्ये करण्यात आलं। गेल्या 23 वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली प्रभागातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप या उपक्रमाचं आयोजन होत असतं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख प्रदीप कदम, महेश मोरे, सुभाष उरणकर, माजी नगरसेविका, विधानसभा संघटिका विद्या कदम, नंदा कोथळे, वैशाली मोरे, संपदा उरणकर, राजश्री सुर्वे, मयुरी कदम, जया बामगुडे, सागर माने, मंदार घोरपडे, श्रेयस वाघ, पायलट विशाल तरे तसेच कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक संजय वामन तरे, माजी नगरसेविका व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परिसरातील मुलांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला। यावेळी केदार दिघे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच या कार्यक्रमाविषयीच्या अधिक माहिती यावेळी केदार दिघे, संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। सर्वप्रथम तर आजच्या या दिवशी संजय तरे साहेबांना मी मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि आपण बघितलं असेल की स्वर्गीय आनंद तरे साहेबांचं काम संजय तरे साहेब आणि त्याचबरोबर आमच्या महिला उपजिल्हा संघटिका महेश्वरी तरे या वेळोवेळी करत असतात। लोकोपयोगी कामं लहानापासून घेऊन ते वयोवृद्धांपर्यंत अनेक उपक्रम हे वर्षभर चालू असतात। नुसतं निवडणुकीपुरते नाही तर निवडणुकीच्या पश्चात जाऊन देखील आपल्या लोकांना जास्तीत चांगल्यातलं चांगलं उपक्रम राबवून त्यांच्या हिताची कार्यक्रम हे दोघेही जण घेत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सर्व सगळे सहकारी ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वेळोवेळी उपस्थित असतात। एक चांगला प्रयत्न त्यांचा लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा असतं। मी ह्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। हे जे वह्या वाटप आहे हे मी दादांकडून प्रेरणा घेतलेली आहे। दादांनी सांगितलं की काहीतरी लोकोपयोगी काहीतरी कार्यक्रम करत जा। मी 2002 पासून चालू केलेलं आहे वह्या वाटप आहे, 2003 पासून। हे माझं 25वं वर्ष आहे। त्यामुळे कसं आहे की लहान मुलांना कोणाची परिस्थिती आहे नाही आणि या वह्या आम्ही छापून घेतो स्वतः। याची क्वालिटी बघा कशा आहेत ते। आणि ह्या कामात मला आमचे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांची मदत असते। मला महिला आघाडी, आमच्या शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख सगळ्यांची मला मदत असते। आणि हा उपक्रम करताना मला खूप आनंद होतो की आपण लोकांसाठी काहीतरी करतो। आम्ही छत्र्या वाटतो, वह्या वाटतो आणि आत्तासुद्धा जी लोकांची कामं आहेत अडचण ती आम्ही करत असतो। त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। आम्ही नगरसेवक असो की नसो पण हे कामं मी चालू ठेवले। आणि दादांनी मला सांगितलेलं की तू असेपर्यंत ह्या वह्या वाटत जा म्हणून। तर मी दादांच्या आदेशपर्यंत सगळं मी करत असतो। मला खूप आनंद होतो। जय महाराष्ट्र। नमस्कार। तसेच बाळासाहेबांची जी घोषणा आहे 80% समाजकारण, 20% राजकारण हे आम्ही सगळं करत असतो। जय महाराष्ट्र। आज ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जो हा गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम करतो हे जवळजवळ 25वं वर्ष आहे। आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली इतकी वर्ष करत आलो। आम्ही कधी इलेक्शन बघितलं नाही। इलेक्शन न बघता, इलेक्शन आलं की लोक कामं करणारी असतात आणि इलेक्शन झालं की सगळ्यांची दुकानं बंद होतात। आमचं तसं नसतं। 12 महिने लोकांसाठी सतत कार्यरत असतो। आणि ही समाजोपयोगी कार्य असतील, छत्री वाटप असेल, वह्या वाटप असेल किंवा आरोग्य शिबिर असतील, अनेक प्रकारची कामं छोटी मोठी असतात। आणि लोकांची दुसरी कामं पण असतात, ती पण आम्ही चालू ठेवलेली आहेत। आणि इथे कुठेही आम्ही जेव्हा फ्लेक्स लावतो तर फक्त आपल्याच प्रभागातील नाही तर अनेक प्रभागातनं पण मुलं येतात, पण आम्ही त्यांना कधी नकार दिलेला नाही। सगळ्यांना आम्ही हा वह्या वाटपाचा आनंद लुटू देतो। आणि असंच चांगली कामं आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुखांनी, आमच्या दिघे साहेबांनी जी सांगितलेली शिकवण आहे आणि त्या शिकवणीतनं आम्ही चाललेलो आहे।
की राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकी जपावी आणि तोच हे घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. शिवसेनेचा आमचा मूळ शिवसेनेचा अजेंडा घेऊन चाललेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.